वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार भक्तांनो, जय श्री गणेशा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री गणेश जयंती 2026 म्हणजेच माघी गणेश जयंतीबद्दल. तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, पूजाविधी आणि या दिवसाचे खास आध्यात्मिक रहस्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गणेश जयंती म्हणजे काय? भक्तांनो, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि सर्व कार्यांचे अधिपती आहेत. भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी हा दिवस म्हणजे भगवान श्री गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. म्हणूनच या दिवसाला गणेश जयंती, माघी गणेश जयंती, तिळकुंड चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात. श्री गणेश जयंती 2026 तारीख. 2026 मध्ये गणेश जयंती कधी आहे? 22 जानेवारी 2026 वार गुरुवार. हा दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा आहे. काही ठिकाणी तारीख बदलाबाबत गोंधळ असतो, पण 2026 मध्ये योग्य व शास्त्रसंमत तारीख 22 जानेवारी 2026 हीच आहे. चतुर्थी तिथी माहिती. चतुर्थी तिथे सुरू 22 जानेवारी 2026 पहाटे. चतुर्थी तिथी समाप्त 23 जानेवारी 2026 पहाटे. त्यामुळे 22 जानेवारीलाच मुख्य पूजा व व्रत केले जाते. शुभ पूजा मुहूर्त. गणेश जयंतीची पूजा मध्यान्ह काळात करणे अत्यंत फलदायी मानली जाते. शुभ मुहूर्त सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 या वेळात केलेली गेलेली पूजा अडथळे दूर करते, गणेश तत्व जागृत करते, इच्छित फल देते. माघी गणेश जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व. भक्तांनो, शास्त्रांनुसार माघ महिन्यात पृथ्वीवर देवतांचे तत्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. विशेषतः या दिवशी गणेश तत्व 1000 पट अधिक सक्रिय असते असे मानले जाते. म्हणूनच नवीन काम सुरू करणे, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, परीक्षा, घर, वाहन, दुकान, उद्घाटन यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. गणेश जयंती पूजाविधी सविस्तर. आता पाहूया सोप्या शब्दात पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ, शक्यतो लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवा. दुर्वा, फुले, अक्षता अर्पण करा. धूप, दीप लावा. तिळाचे लाडू किंवा मोदक किंवा गोड पदार्थ नैवेद्य दाखवा. गणपती अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्र जप करा. शेवटी आरती करून प्रसाद घ्या. तिळाचे महत्त्व. भक्तांनो, माघ महिन्यात तिळाचे सेवन व दान फार महत्त्वाचे मानले जाते. तीळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात, शरीर व मन शुद्ध करतात, पितृदोष व ग्रहदोष शांत करतात. म्हणूनच गणेश जयंतीला तिळाचे लाडू अर्पण करणे फार शुभ मानले जाते. चंद्रदर्शनाबाबत सूचना. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन टाळावे अशी पारंपरिक मान्यता आहे. कारण पौराणिक कथेनुसार चंद्राच्या दर्शनाने मिथ्या दोष लागू शकतो. म्हणून शक्यतो चंद्राकडे पाहू नये. गणेश जयंतीचे फल. जो भक्त श्रद्धेने या दिवशी पूजा करतो त्याचे विघ्न दूर होतात, बुद्धी व निर्णय शक्ती वाढते, घरात सुख समृद्धी नांदते, गणपती बाप्पाचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. भक्तांनो, 22 जानेवारी 2026 श्री गणेश जयंती हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने साजरा करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.